नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मी शीतल तुमचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, नेहमी आपण आपल्या त्वचेची काळजी घेत नाही. आपण वर्किंग वुमन असो, गृहिणी असो किंवा ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, कॉलेज स्टुडंट असो, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, आपली जी त्वचा असते ती टॅनिंग होते, त्यामुळे पिंपल होतात, स्किन खराब होते आणि चेहऱ्यावरचा जो ग्लो असतो तो अजिबात येत नाही आणि बिलकुल गायब होतो. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, अशा वेळेस आपण जातो पार्लरमध्ये. पार्लरमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी वेळही नसतो आणि तितका पैसाही आपल्याकडे नसतो. प्रत्येक वेळी पार्लरमध्ये गेलं की तिथला खर्च, तिथला वेळ आपल्याला काही परवडत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पार्लर सारखा क्लीनअप घरच्या घरी आपण कशा पद्धतीने करू शकतो. यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे, ज्या काही वस्तू लागणार आहे त्या आपल्या किचनमध्येच आहेत. त्यामुळे आपल्याला बाहेरून काही आणायची काही गरज नाहीये. की घरचे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण आपल्या चेहऱ्याला अतिशय छान तजेलदार कसं ठेवू शकतो. तर मैत्रिणींनो, नेहमी क्लीनअप करत असताना नेहमी 5 स्टेप्स असतात. पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग, स्क्रबिंग, नंतर आहे स्टीमिंग, नंतर आहे फेस पॅक आणि लास्ट स्टेप आहे टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. या 5 स्टेप आपण क्लीनअप करताना करणार आहोत. आता मी तुम्हाला नेक्स्ट सांगणार आहे की हे क्लीनअप करताना आपण जे जे काही वस्तू वापरणार आहोत त्या वस्तूंचं काम काय आहे, त्या वस्तू आपल्या चेहऱ्याला कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. तर क्लिन्झिंग करताना आपण इथे यूज करणार आहोत कच्चे दूध. तर दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड आणि हे जे लॅक्टिक ऍसिड असतं हे आपण जेव्हा चेहऱ्याला लावू त्यामुळे चेहऱ्यावरची जी धूळ, प्रदूषण असतं किंवा तेलकट झालेलं असतं, एक्स्ट्रा ऑइल असतं, ते सगळं याच्याने निघून जातं. ठीक आहे. त्यामुळे हे क्लिन्झिंग करताना यूज करतात. नंतर आपण स्क्रबिंग करताना यूज करणार आहोत कॉफी आणि साखर आणि थोडंसं नारळाचं तेल. तर साखर आणि कॉफी यामुळे काय होतं, आपल्या जी चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघण्यास मदत होतात आणि आपल्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड, व्हाईट हेड जे असतात ना ते सुद्धा कमी करण्यामध्ये मदत करतात. नंतर आपण थर्ड स्टेप करणार आहोत स्टीमिंग. स्टीमिंग म्हणजे काय, तर वाफ घेणे. अगोदर काय करायचं आहे, गरम पाणी करायचं आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक छोटासा जो रुमाल असेल किंवा छोटासा हँकी, टॉवेल असेल तो त्याच्यामध्ये डीप करायचा, कोरडा पिळायचा आणि चेहऱ्यावरती थोडासा ठेवून द्यायचा. त्यामुळे डायरेक्ट अशी तुम्ही वाफ नका घेऊ, जसं दाखवतात डायरेक्ट स्टीम चेहऱ्याला अप्लाय करतात, तर तुम्ही तसं नाही करायचं आहे. आपण हे घरच्या घरी फेशियल करणार आहोत, तर त्यामुळे आपण ही स्टेप करणार आहोत. जो गरम पाण्याचा जो ओलसर टॉवेल असतो तो आपण चेहऱ्याला लावणार आहोत. त्यामुळे चेहऱ्यावर जे स्पोर्स असतात, जे छिद्र असतात ते ओपन होतात आणि जी काही राहिलेली घाण असते आपल्या चेहऱ्यावरची ती याच्यामधून आपण बाहेर काढणार. नंतर आपण फोर्थ स्टेप करणार आहोत फेस पॅक. तर या फेस पॅक मध्ये मी यूज करणार आहे बेसन, दही आणि हळद. हे तिघं वस्तू जे आहेत तर या तिघांमध्ये स्किन लाइटनिंग करण्याची प्रॉपर्टी असते. म्हणजे यामुळे स्किन जी आहे ती थोडी लाईट होते, स्किनचा जो कलर आहे तो ब्राईट होण्यास मदत करत असते आणि चेहऱ्यावर एक छानसा ग्लो पण देत असते आणि तुमच्या चेहऱ्यावरती जी टॅनिंग असेल ती पूर्णपणे हळूहळू कमी होण्यास मदत होते. नंतर फिफ्थ स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, हे सगळं केल्यानंतर टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तुम्ही कोणत्याही प्रकारचं टोनर यूज करत असणार ते यूज करायचं आहे आणि चेहऱ्याला छान प्रकारे मॉइश्चरायझर करायचं आहे. तर या अशा प्रकारच्या 5 स्टेप आपण आपल्या क्लीनअप मध्ये करणार आहोत. तर चला आता आपण मेन क्लीनअपला सुरू करूया. तर आता आपण काय करायचं आहे, आपला जो फेस आहे तो छान प्रकारे वॉश करून घ्यायचा आहे. मी इथे घेत आहे हा सीटाफिलचा फेस वॉश. तुमच्याकडे जोही फेस वॉश असेल तो तुम्ही यूज करू शकतात. तर आता आपण फेस वॉश करून घेतलेला आहे. नंतर आता आपल्याला जसं की मी सांगितलं फर्स्ट स्टेप आहे आपली क्लीन. तर हे आहे कच्चं दूध आणि या कच्च्या दुधामध्ये मी हा कॉटन बॉल जो आहे तो डीप करणार आहे आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने. बघा, तुम्ही बघू शकता जरी मी फेस वॉश केलेला आहे तरी सुद्धा अशी जी डर्ट आहे ती निघते आहे.
एकदम हलक्या हाताने क्लीन करायचं आहे. बघा बघा दिसतंय का? नंतर आपण करणार आहोत स्क्रबिंग. ही आहे हाफ टीस्पून कॉफी पावडर. यामध्ये मिक्स करायचे आहे हाफ टीस्पून साखर आणि यामध्ये मिक्स करायचं आहे हे हाफ टीस्पून कोकोनट ऑइल. मिक्स करायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आता आपण चेहऱ्याला लावणार आहोत ऍज अ स्क्रब म्हणून. आणि हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. एक एक 2 ते 3 मिनिट. आता हा जो ओला पॅड आहे याच्याने क्लीन करून घ्यायचा आहे. आता आपण करणार आहोत स्टीमिंग. जसं की मी सांगितलं, गरम पाणी करायचं आहे आणि हा गरम पाण्यात हा रुमाल डीप करायचा आहे. आता हा थोडासा कोमट रुमाल होईल आणि मग चेहऱ्यावरती अशा पद्धतीने वाफ घ्यायची आहे. आता आपण आपल्या फेसला फेस पॅक लावणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे हे हाफ टीस्पून बेसन आणि एक पिंच घेतलं, म्हणजे एक चिमूटभर घेतलेली आहे हळद. आणि त्यामध्ये मिक्स करणार आहे मी हे दही हाफ टीस्पून. आणि आता हे जे फेस पॅक आहे ते आता आपण चेहऱ्याला अप्लाय करणार आहोत. माझी ड्राय स्किन आहे त्यामुळे मी हा फेस पॅक लावत आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही बेसन प्लस मुलतानी मिठी, दही आणि थोडी हळद असा एक फेस पॅक तयार करा आणि मग लावू शकता. तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं तुम्ही करू शकता. आठवड्यातून जरी शक्य नाही झालं ना तरी 15 दिवसातून किंवा महिन्याभरातून एकदा तरी तुम्ही हा घरगुती उपाय करून बघा. तर हा जो फेस पॅक आहे तो तुम्ही 3 ते 5 मिनिट राहू द्यायचा आहे आणि 70% कोरडा झाल्यानंतर तुम्ही याला धुवून टाकायचं आहे. तर तुम्ही माझी स्किन बघू शकता. तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो किती छान आलेला आहे. खूप रिफ्रेशिंग वाटत आहे. आणि आता लास्ट स्टेप आपण करणार आहोत ती म्हणजे टोनर आणि मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्याकडे गुलाबजल असो किंवा अशा प्रकारचं टोनर असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. नंतर आपण लावून घेणार आहोत मॉइश्चरायझर. मी इथे पॉन्डचं मॉइश्चरायझर घेत आहे. तुमच्या स्किनला जेही मॉइश्चरायझर सूट होत असेल ते तुम्ही लावू शकता. आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ग्लो आलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.